यांच्या कृपेने आज जी स्वामी समर्थ महाराजांची कथा आहे, जय स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून वधून घेतली ते मी तुमच्याबरोबर थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो। सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज। आजची कथा माझ्या ब्रह्मांड नायकाची, ज्या ब्रह्मांड नायकाने अनंत लीला केल्या, ज्या ब्रह्मांड नायकाने अनंत लीला केल्या त्या लीलांना कधीच अंत होणार नाही। माझा ब्रह्मांड नायक अक्कलकोटला असताना भक्तांना कायम सांगत होता, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे। आणि ज्यावेळेस भगवंत सदैव सांगत असतो तर निर्वाणीचा काळ सुद्धा जवळ येत असतो। आणि ज्यावेळेस तो काळ येत असतो त्यावेळेस अंगाला क्षार येतात। कसं वर्णन करावं, कसे शब्द सुटावे आज कळत नाही मला। आज जो ब्रह्मांड नायकाची लीला आहे, माझ्या ब्रह्मांड नायकाने आनंद लीला केल्या। अक्कलकोट मध्ये जोही भक्त येत होता त्याच्यावर माझा ब्रह्मांड नायक आनंद लीला करत होता। प्रत्येक भक्ताच्या इच्छा पूर्ण करत होता। पण निर्वाणीचा काळ जवळ आला होता। अक्कलकोट मध्ये काही अशा गोष्टी घडत होत्या त्या फक्त त्या स्वामी भक्तांना माहिती होत्या। महाराज चोळप्पा महाराजांना जास्त जीव लावत होते आणि चोळप्पा महाराज स्वामींना सोडून गेलेले होते। महाराजांना ते दुःख सहन झालेलं नव्हतं। माझा चोळ्या मला सोडून गेलेला आहे आणि इकडे स्वामी सूत सोडून गेलेले आहे। ज्या स्वामी सूताला स्वामींनी आपला मुलगा मानलं होतं, ज्या स्वामी सुतांनी स्वामींच्या शब्दावर सर्व आयुष्य स्वामींच्या चरणांवर लीन करून दिलेलं होतं, स्वामींनी सांगितलं, अरे आता तू सूत हो माझा आणि माझ्या नावाचा ध्वज उभार। आणि मुंबईला ध्वज उभारला। महाराजांच्या शब्दावर या स्वामी सुतांनी सर्व संसार लुटून दिला। घरावर तुळशीपत्र ठेवलं, करोडोची स्टेटस सर्वांना दान करून दिलं। अंगावर भगवे कपडे घातले आणि झेंडा घेऊन माझ्या ब्रह्मांड नायकाच्या दारामध्ये आला। स्वामींची अनंत सेवा केली। स्वामींनी पादुका दिल्या आणि सांगितलं, आता मठ उभार। आणि स्वामी सुतांनी तो मठ उभारला आणि तो स्वामी सुत स्वामींना सोडून गेलेला आहे। माझा ब्रह्मांड नायक वडाच्या छायेखाली बसलेला आहे। डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे, डोळे लाल तेजमंद झालेलं आहे। महाराज असे का करताय? महाराजांनी सुंदराबाईच्या घराच्या सर्व वस्तू बाहेर काढल्या आणि जंगम मठाकडे गेलेले स्वामी महाराज। आपण म्हणतो ना, आपल्या ब्रह्मांड नायकाच्या दरबारामध्ये आपण नवसाचं नारळ वाहत असतो आणि आपण ते ब्रह्मांड नायकाचं नवसाचं नारळ यज्ञामध्ये आहुती देत असतो। त्याचा उल्लेख या गुरुलीलामृत मध्ये केलेला आहे। माझ्या ब्रह्मांड नायकाला जे आपण मनापासून श्रद्धेने सांगतो, त्या नवसाच्या नारळावर आपल्या इच्छा सांगतो, आपल्या अडचणी सांगतो, आपल्या अडचणी ते नारळावर बांधतो आणि ते नारळ आपण स्वामींच्या चरणी वाहतो। त्याचा अर्थ गुरुलीलामृत मध्ये कसा माझ्या ब्रह्मांड नायकाने सांगितलेला आहे। माझ्या भक्तांनी माझ्यासाठी वस्तू दिलेल्या आहे। या जगाचा चालक मालक पालक मी सर्वस्व आहे। ही सृष्टी मी निर्माण केलेली आहे, तरी माझ्या भक्ताची श्रद्धा आहे। तो कोणत्या ना कोणत्या रूपाने फुल नेता, फुलाची पाकळी माझ्या चरणी वाहतोय, ते मला घेऊन गेलं पाहिजे। म्हणून माझ्या ब्रह्मांड नायकांनी ज्या सुंदराबाईच्या घरामध्ये जेवढ्या तिने चोरलेल्या वस्तू होत्या तेवढ्या स्वामींनी बाहेर काढायला लावल्या आणि सर्व वस्तू घेऊन स्वामींच्या मागे सर्व स्वामी भक्त जंगम मठाकडे निघालेले। ज्यावेळेस निर्वाणीचा काळ येतो ना, काही अशा घटना घडत असतात आपल्या लक्षात येत नसतात, पण काही काही तज्ञ असतात
त्या तज्ञांना कळत असतं याचा अर्थ काहीतरी आहे. आणि त्याची कुजबूज माझ्या बाळप्पा महाराजांना लागलेली होती. महाराज असे का करताय? सुंदराबाईच्या घरातल्या वस्तू घेऊन स्वामी महाराज जंगमठाकडे निघालेले होते. शिवलिंगावर महाराजांना जेवढ्या वस्तू आलेल्या होत्या तेवढ्या ठेवण्यात आल्या. आणि जंगम मठातले पुजारी, जंगम मठातले लोक महाराजांना विरोध करू लागले. माझा ब्रह्मांड नायक कधी हात ठेवून बोलू लागला, अजय थांबू नकास, आमच्या कार्यात कोणी विलंब करू नका, कोणी अडथळे आणू नका, आम्ही आहोत. महाराज एवढे शब्द बोलले आणि त्या वस्तू आणलेल्या त्या जंगम मठामध्ये त्या शिवलिंगावर ठेवल्या. आणि महाराजांनी जो अग्नी तेज केला तो आपल्या डोळ्यांमधून केलेला आहे. महाराजांच्या डोळ्यांमधून अग्नी प्रगट झाला आणि त्या जंगम मठामध्ये त्या शिवलिंगावर झालेल्या वस्तू ठेवल्या आणि त्या अग्नीने प्रगट केल्यावर तिथं अग्नी ज्वाला तयार झाल्या आणि सगळ्या वस्तू जळू लागल्या. गावामध्ये हकार झाला. स्वामींनी जंगम मठामध्ये शिवलिंगावर वस्तू ठेवल्या आणि शिवलिंग जाळून टाकलेले. जंगम मठातले पुजारी बडबड करू लागले. महाराज एक शब्द बोलले नाही. महाराज तिथून निघून गेले. रात्रभर जंगम मठ बंद होता. सगळे त्या जंगम मठाकडे पहारा देत होते. सकाळची वेळ झाली आणि त्या जंगम मठाजवळचे पुजारी गेले आणि त्या जळलेल्या वस्तू बाजूला करू लागले. तर जंगम मठामधलं जे शिवलिंग होतं ते अति तेजस्वी झालेलं होतं आणि माझ्या स्वामींनी पावन करून दिलेलं होतं. आज मी कधी अक्कलकोटला गेल्यावर तर जंगम मठामध्ये एकदा जाऊन त्या शिवलिंगाचं दर्शन करून या. महाराज बसलेलं ते जंगम मठाच्या पुजाऱ्यांना पस्तावा झाला की स्वामींनी चमत्कार केला. पहिलेपेक्षा शिवलिंग तेजस्वी दिसू लागलं. महाराजांजवळ क्षमा मागितली. हा प्रसंग घडला. बाळप्पा महाराजांना राहवलं गेलं नाही आणि बाळप्पा महाराजांनी स्वामींना हात जोडले. महाराज काय झालं? हा क्षण कोणता आहे स्वामी? हा क्षण कोणता आहे? रात्र होत आलेली होती. स्वामी महाराज बाळप्पा महाराजांची चर्चा करत होते. बाळ्या, आमचं नामस्मरण घे. आम्ही सदैव तुझ्या सोबत आहोत. आमचा चोळ्या गेला रे. आमचा चोळ्या आम्हाला सोडून गेला. आमचा स्वामी सूत गेला. आम्ही एकटं पडलो स्वामी, आम्ही एकटं पडलो स्वामी बोलू लागले. बाळप्पा महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. हात जोडलेले होते. रात्र वाढत चाललेली होती आणि बाळप्पा महाराजांचा आणि स्वामींचा संवाद वाढत चाललेला होता. महाराज एक एक गोष्ट बाळप्पा महाराजांना सांगताय आणि बाळप्पा महाराज ऐकताय. बाळप्पा महाराजांना समजून चुकलेलं आहे ही रात्र शेवटची आहे. माझी स्वामींची शेवटची आहे. मी हात भेटतो स्वामींना शेवटला आहे. ही रात्र केव्हा संपते मला माहित नाही. बस एक रात की अब कहानी है सारी. यही रात अंतिम, यही रात भारी. आणि त्या रात्री शेवटची रात्र बाळप्पा महाराजांना कळून चुकलेली होती. महाराजांचं म्हातारं झालेलं शरीर महाराज जसं अंग टाकून देत आहे असं स्वामी करताय त्या ठिकाणी. बाळप्पा महाराज स्वामींना हात धरून घेऊन जात आहे. महाराजांना लघुशंकाला घेऊन जात आहे. महाराज लघुशंका करताय आणि त्याच बाळप्पा महाराजांच्या खांद्यावर स्वामी महाराज हात टाकताय. बाळ्या चल घेतो आम्ही. आमचा आता प्रवास संपला. काळजी करू नकोस. जेव्हा तू आम्हाला बोलवशील तेव्हा आम्ही येणार. आम्ही सदैव ह्या अक्कलकोट मध्ये वास करणार. आमच्या भक्तांसाठी जेव्हा आवाज दिला आम्ही आमच्या भक्तांसाठी येणार. माझे भक्त मला बोलवतील तेव्हा मी येणार. महाराज शब्द सांगत होते आणि बाळप्पा महाराजांच्या अंगाला काटे येत होते. डोळ्यातून अश्रू होत होते. महाराजांपुढे बोलावं काय? कारण की जो अंगाला काटा येत होता, अंगाला क्षारा येत होता,
मला सोडून जात आहे ही कल्पना सुद्धा मी करू शकत नाही. आणि तो ब्रह्मांड नायक मला सांगतोय हे शेवटचा क्षण आहे बाळा, मला जायचंय. मी मनुष्य रूपामध्ये अवतार केलेला आहे, मला या अवताराची आता समाप्ती केली पाहिजे. महाराज बोलताय. बाळप्पा महाराज स्वामींचे चरण घट्ट पकडत आहे. स्वामी अशी निर्वाणीची भाषा नका ना करू स्वामी. महाराज तुमचे भक्त कसे राहतील याची काही गरज, आम्ही सदैव आहोत. आम्हाला बोलव, आमच्या पादुका आहेत ना, आम्ही सूक्ष्म रूपाने ह्या पादुकांमध्ये असणार. जोही भक्त येणार अक्कलकोटला आमच्या पादुकांवर मस्तक ठेवणार, आम्ही त्याच्या सोबत असणार. आम्ही भक्तांना कधीच एकटं सोडणार नाही, आमच्या भक्तांना एकटं सोडणार नाही. महाराज असं नका ना बोलू, स्वामी असं नका ना बोलू. बाळ्या हा मनुष्य अवतार एकदा घेतला तर तो सोडावा लागतो. या मनुष्य अवतारामध्ये जे कष्ट घेते ते सोसावे लागणार. महाराज असे शब्द बोलू नका हो, असे शब्द बोलू नका. महाराजांचा हात धरत धरत चोळप्पा महाराज, बाळप्पा महाराज स्वामींना आपल्या कुटियाजवळ आणताय. आणि महाराज रात्रभर झोपलेले नाही, स्वामी बसलेले. बाळप्पा महाराज सांगताय स्वामी थोडा आराम करा ना, थोडा विश्राम करा ना स्वामी. थोड्या माझ्या भक्तांना रात्रभर पाहू दे रे, उद्याची रात्र आम्ही नाही पाहणार. महाराज असं नका ना बोलू. आणि बाळप्पा महाराजांना रडू आवरे ना. आणि ते श्रीपाद भटला सांगताय महाराजांजवळ लक्ष दे. मी आलो आणि बाळप्पा महाराज एका खोलीमध्ये येतात, खूप रडू लागताय त्या ठिकाणी. मी स्वामींशिवाय नाही राहू शकत, मी स्वामींशिवाय नाही राहू शकत. आणि हे शब्द सुंदराबाई ऐकते. आणि सुंदराबाईचं बाळप्पा महाराजांचं कधीच पटलं नाही. पण बाळप्पा महाराज का रडता म्हणून सुंदराबाई कान देऊन ऐकू लागली. हळूच बाळप्पा महाराजांजवळ जाते. बाळप्पाजी काय झालं? बाळप्पा महाराज वर मान करताय. सुंदराबाई काय सांगतो, कंठ फुटत नव्हता, आवाज निघत नव्हता बाळप्पा महाराजांचा. बाळप्पा महाराज सुंदराबाईला सांगताय स्वामी सोडून जात आहे, ही शेवटची रात्र आहे, आता स्वामी आपल्यात नाही राहणार. सुंदराबाई काय स्वामी नाही राहणार, पण मी कशाला राहणार? असं नका बोलू बाळप्पाजी. आणि सुंदराबाईला राहूल्या गेलं नाही. बाळप्पा महाराज सांगतात सुंदरे थांब, जाऊ नको. महाराजांना राग येईल. महाराज आता रागवणं शक्य नाही. स्वामींचे शब्द कमी होत चाललेले. पण सुंदराबाईला राहवल्या गेल्या नाही. सुंदराबाई स्वामींजवळ ती चरणांजवळ जाते. स्वामी माझा अधिकार होता ना तुमच्यावर, मी सांगितलं ते ऐकलत ना, माझं असं काम बोलतोय स्वामी. सुंदरे केली सेवा, मिळाला मेवा, आला किती काय करतेस? जा आम्ही एवढा दिला, आता जा, आता आम्हाला जाऊ दे. नका स्वामी असं नका बोलू. आणि ज्या वेळेस सुंदराबाईचा स्वामींचा संवाद होतोय त्यावेळेस श्रीपाद भट ऐकताय. आणि हळूहळू अभिषेक पुढे अक्कलकोट मध्ये होतोय की स्वामी सोडून जात आहे. स्वामींचा निर्वाणीचा काळ जवळ आलेला आहे. अक्कलकोट मध्ये चुली पेटल्या नाही. त्या रात्रीपासून सर्व स्वामी भक्त स्वामींजवळ गर्दी करू लागले. जो जो स्वामींच्या दर्शनाला येऊ लागले. माझे स्वामी वडाच्या झाडाखाली बसलेले. महाराजांचा आवाज आता खोल होत चाललेला आहे. सर्व भक्त गर्दी करून बसलेले. सर्वांच्या मुखामध्ये माझ्या ब्रह्मांड नायकाचं नाव आहे. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. आता एक क्षण पाहिला नाही भेटणार. अक्कलकोट मधला जो तारा आहे तोच निघून चाललेला आहे. आपण आता कसं राहणार म्हणून जो तो रडत होता. माझा ब्रह्मांड नायक बसलेला होता, भक्तांकडे पाहत होता. महाराजांनी एक घास सुद्धा खाल्लेला नव्हता. सर्वजण स्वामींजवळ उभे होते.
महाराज सांगत होते, बाळ्या येतो, आमचा प्रवास संपला, जेव्हा सागर चढेल, डोंगराला आग लागेल, तेव्हा आम्ही येणार. माझे भक्त मला चढवा बोलवतील, तेव्हा आम्ही येणार. आमच्या भक्तांच्या मुखामध्ये आमचं नामस्मरण असलं, ज्यावेळेस आमचा भक्त आम्हाला आवाज देणार, आम्ही सदैव त्याच्या पाठीशी उभं राहणार. सुंदराबाई, महाराज असं नका बोलू, आम्हाला सोडून जायची शब्द नका काढू, अंगाला काटे फुटले हो. आणि सुंदराबाई स्वामींचे चरण सोडत नाही. स्वामी असं नका ना बोलू. बाळा शेवटची अंघोळ घाला का आम्हाला. सुंदरे पाणी तापव, रोज भांडणं केले, आज मला अंघोळ घाल. शेवटची अंघोळ बाळ्याच्या हातून करतो. स्वामी असं नका ना बोलू. महाराजांसाठी पाणी तापवले. स्वामींच्या आंघोळीची तयारी करण्यात आली. सुंदराबाईचं अंतकरण जड झालेलं आहे. स्वामींना रडवून रडवून पाणी तापवते. बाळप्पा महाराज नाही सांगता, स्वामी नका ना, आम्हाला आता याच्यात पाडू नका ना स्वामी. बाळ्या शेवटच्या अंघोळ नाही घालणार, मग आम्ही तसंच जातो. नका ना, नका ना स्वामी, असं नका ना बोलू. सरळ स्वामी भक्त स्वामींना उचलताय, चौरंगावर बसवताय. महाराज बसलेले. महाराज एक हात मांडीवर, एक हात चौरंगावर मागे ठेवलेला आहे. स्वामींच्या शरीराला स्वामी भक्तांनी धरून ठेवलेले आहे. आणि बाळप्पा महाराज त्यांच्या डोक्यावर पाणी टाकताय, चंदन लावताय. महाराजांनी डोळे मिटलेले. महाराजांना उचललं. आंघोळ झाल्यावर महाराजांचं अंग पुसलं. वडाच्या झाडाखाली स्वामींना बसवण्यात आलं. स्वामी आलेले, वडाच्या झाडाखाली बसवलेलं आहे. महाराजांच्या कपाळी चंदन लावत आहे. महाराजांचे डोळे हळूहळू बंद होत आहे. सर्व स्वामी भक्त स्वामी पुढे हात जोडू नये. कर्वांच्या कंठामधून आवाज फुटत नाहीये. आणि बाळप्पा महाराज जवळ उभे स्वामींचं दर्शन घेत आहे. सुंदराबाई स्वामींना सांगते, स्वामी 2 घास खाऊन घ्या ना. आणि सुंदराबाई दूध गरम करते आणि वाटीमध्ये स्वामींना दूध घेऊन येते. स्वामी बसलेले आणि महाराजांच्या ओठाखाली सुंदराबाईंनी हात लावलेला आहे. चमच्यामध्ये दूध घेतलेले आणि स्वामींच्या मुखामध्ये भरू राहिले. महाराज दूध घेत आहे. पहिल्या चमच्यातलं दूध स्वामींनी घेतलं, दुसऱ्या चमच्यातलं घेतलं, तिसऱ्या चमच्यातलं दूध स्वामींनी आपल्या ओठांमध्ये अटकवलेलं आहे. सुंदराबाईंनी चमचा बाहेर काढलेला आहे. माझ्या ब्रह्मांड नायकाच्या दुधाची ओघळ ओठामधून बाहेर पडलेली आहे. आणि काही क्षणात माझ्या ब्रह्मांड नायकाने आवाज बंद केला आणि भांडण. सुंदराबाईच्या लक्षात आलं, स्वामी 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 सोडून गेले. नका ना स्वामी, असं नका. सुंदरबाई महाराज कोणाची सेवा करणार आता स्वामी, कोणाची सेवा करणार.
आता आमचं कोण आहे स्वामी? आमचं कोण आहे? कोण आहे स्वामी? आमचं आता कोणी नाही उरलं स्वामी, कोणी नाही उरलं स्वामी. स्वामी बोला ना स्वामी, भक्तांकडे बघा ना स्वामी, भक्तांकडे बघा ना स्वामी. शांत झाले या जगाच्या कल्याणासाठी स्वामी. पहिला हा जन्म सारा आज आभार कोसळले, नाही राहिला सहारा स्वामी, नाही या जगाच्या सेवेसाठी वाहिला हा जन्म सारा. आज आभाळ फाटलं नाही सागरा किनारा. ओळखे करून आम्हा चालला हा देव तारा. ओळखे करून आम्हा चालला हा देव तारा. या जगाच्या सेवेसाठी वाहिला हा जन्म सारा. आज आभाळ फाटलं नाही सागरा किनारा. ओळखे करून आम्हा चालला हा देव तारा. ओळखे करून आम्हा चालला हा देव तारा. आज मोठा शोक झाला अक्कलकोट गावाला. ताव दुःखाचा फोडून अश्रुधारती घळघळ. ताव दुःखाचा फोडून अश्रुधारती घळघळ. अंतरीच्या वेदनांचा कसा झाला कोंडमारा. अंतरीच्या वेदनांचा कसा झाला कोंडमारा. स्वामी आमचा हो गेला गेला आम्हा तारणारा. स्वामी आमचा हो गेला गेला आम्हा तारणारा. कोण माया लाविले येथे जिव्हाळ्याची या पुढे. कोण माया लाविले येथे जिव्हाळ्याची या पुढे. संपली ही करुणा माया गरिबांची या पुढे. संपली ही करुणा माया गरिबांची या पुढे. कोण सांगतील आता दयेचा आम्हा आसरा. कोण सांगा देईल आता दयेचा आम्हा आसरा. गाठून आला माया रडू लागे वसुंधरा. गाठून आला माया रडू लागे वसुंधरा. सोळप्पाच्या मी दारी गाव सुने सुने झाले. हे सुरगी वाट सारी. पालखी घेऊन निघालो सोळप्पाच्या मी दारी गाव सुने सुने झाले. हे सुरगी वाट सारी. काळे कटाव साधनी संपविला खेळ सारा. काळे कटाव साधनी संपविला खेळ सारा. स्वामी आमचा हो गेला गेला आमचा निवारा. स्वामी आमचा हो गेला गेला आमचा
जगाच्या सेवेसाठी वाहिला जन्म सारा आज आपण पाठय नाही सागरा किनारा बोल करून आम्हा चालला देव तारा बोल करून आम्हा चालला देव तारा बोल करून आम्हा चालला देव तारा. ब्रह्मांड नाही, स्वामी महाराजांनी देह त्याग केलेला होता. सर्व भक्तांना स्वामी महाराज सोडून गेलेले होते. सर्व भक्त त्या ठिकाणी रडत होते. प्रत्येकाला आता आधार वाटत नव्हता. आपलं कोणीच उरलेलं नाहीये या जगामध्ये. आता आपलं कोणीच नाहीये. सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू भरलेले होते. अक्कलकोट नगरीमध्ये सर्वीकडं दुःख होतं. कोणाच्या घरी चूल पेटलेली नव्हती. महाराजांनी शब्द दिलेला होता, ज्यावेळेस मी देह त्याग करेन, माझा देह चोळप्याच्या घरी घेऊन जा, माझ्या चोळ्याच्या घरी घेऊन जा. आणि महाराजांना पालखीत बसवण्यात आलं आणि महाराजांना चोळप्पा महाराजांच्या घरी समाधी विलीन करण्यात आलं. आणि ज्यावेळेस स्वामी महाराजांनी समाधी घेतली आणि मंगळवारी स्वामींनी समाधी घेतली, शनिवारच्या दिवशी भाऊसाहेब हे अक्कलकोटला येणार होते. महाराजांनी त्यांना जंगलामध्ये भेट दिली आणि सांगितलं, तू गुरुवारच्या दिवशी अक्कलकोटला आहे, मी तुला भेटेन. महाराजांची भाऊसाहेबांची भेट झाली आणि भाऊसाहेब गुरुवारच्या दिवशी अक्कलकोटला आले. आणि अक्कलकोटला आल्यावर त्यांनी स्वामी कुठे विचारू लागले. सर्वांनी सांगितलं, मंगळवारच्या दिवशी स्वामींनी समाधी घेतली. आज या गोष्टीला 15 दिवस झाले. भाऊसाहेब सांगता असं होऊ शकत नाही. शनिवारच्या दिवशी स्वामी मला भेटले, स्वामींनी मला गुरुवारी अक्कलकोटला बोलवलं, म्हणून मी आज अक्कलकोटला आलो. सर्वांनी सांगितलं, ही बघ ही स्वामींची समाधी आहे, इथं स्वामी आहेत. भाऊसाहेबांना आपल्या डोळ्यावर विश्वास राहिला नाही. मी स्वप्नात तर नव्हतो, मला माझा ब्रह्मांड नाईक मला भेटायला आला आणि तो समाधीत लीन झालेला आहे. त्यावेळेस त्या समाधीमधून आवाज आला, हम गया नहीं हम जिंदा है. माझ्या ब्रह्मांड नायकाचं वाक्य ते निघालं. भाऊसाहेबांना दर्शन दिलेलं होतं. महाराजांचं वाक्य असं गुणगुणत होतं, हम गया नहीं हम जिंदा है. महाराज भक्तांना सांगत होते, मी जरी शरीराने गेलो, मी जरी देहाने गेलो, पण मी सूक्ष्म रूपाने या पृथ्वी तलावर प्रत्येक ठिकाणी माझा भक्त ज्या ठिकाणी नाव होईल त्या ठिकाणी माझ्या भक्तासाठी मी उभारले. माझ्या भक्ताच्या कल्याणासाठी, माझ्या भक्तासाठी मी सदैव त्याच्या पाठीशी राहील. माझ्या भक्ताच्या मुखामध्ये माझ्या नामस्मरण सदैव असू द्या. जो भक्त मला आवाज नाही त्या भक्तासाठी मी सदैव त्याच्या पाठीशी. माझ्या ब्रह्मांड नायकाचं शेवटचं वाक्य. स्वामींनी जरी देहाने गेले पण त्यांच्या लीला संपलेल्याच नव्हत्या. महाराज ज्या दिवशी समाधीत होते अक्कलकोटला, 9व्या दिवशी सुद्धा सांगितलं जातं, त्या गुफेमध्ये बाळप्पा महाराज स्वामींसाठी दूध घेऊन गेले होते त्या गुफेमध्ये. आणि काही दिवसांनी ती गुफा बंद करण्यात आली. आणि आज सुद्धा माझ्या ब्रह्मांड नायकाची समाधी अक्कलकोटला सोळप्पा महाराजांचा समाधी मठ इथे आहे. अनेक भक्त येतात समाधी मठामध्ये, स्वामींचं दर्शन घेतात अक्कलकोटला, आपलं दुःख विसरून जातात, महाराजांकडे बघत असतात. महाराजांकडे बघून महाराजांना काही सांगण्याची इच्छाच होत नाही की सर्व मला मिळून गेलेलं आहे. त्यातच त्यांना समाधान मिळतंय. आणि जो तो स्वामींच्या वेळेने अक्कलकोटला जातोय, स्वामींचं दर्शन घेतोय. म्हणून स्वामींच्या पादुका, स्वामी ज्यावेळेस अक्कलकोटला होते
हे भक्तांसाठी देऊन गेलेले आहे आणि त्याच पादुका आपल्या मठाला मिळालेल्या आहे. म्हणून आज सुद्धा सूक्ष्म रूपामध्ये स्वामी महाराज या प्रासादिक पादुकांमध्ये आहे. अनेक भक्त या पादुकांवर आपलं मस्तक ठेवतात, आपले दुःख सांगतात आणि महाराज त्यांचे दुःख हरण करत असतात, त्यांना दुःखातून मुक्त करत असतात. ही माझ्या ब्रह्मांड नायकाची कृपा आहे. माझ्या ब्रह्मांड नायकाचा प्रत्येकाला आशीर्वाद आहे. म्हणून ज्यावेळेस मी जंगम मठाचा उल्लेख केला, महाराजांनी ज्या वस्तू जाळल्या त्याच्यामध्ये नारळ सुद्धा होते. त्या नारळांमध्ये अनेक भक्तांनी आपल्या इच्छा मांडलेल्या होत्या. त्यावेळेस आपल्या इच्छा स्वामींना सांगितलेल्या होत्या त्या नारळावर. म्हणून स्वामींनी ते नारळ जंगम मठामध्ये आगीमध्ये भस्म करून आपल्या बरोबर घेऊन गेले. आणि आज सुद्धा आपल्या प्रति अक्कलकोट सुरगाण्यामध्ये भक्तांचे नवसाचे नारळ असतात. त्या नवसाच्या नारळांचा यज्ञ होतो आणि त्या यज्ञामध्ये नवसाच्या नारळाची आहुती दिल्या जाते आणि ते नारळ भगवंतापर्यंत, माझ्या ब्रह्मांड नायकापर्यंत पोहोचवल्या जातात. आपण भाग्यवान आहोत. आपण स्वामींच्या दरबारात बसतो, स्वामींची सेवा करतो. हे भाग्य कोणालाही लाभत नाही. ते भाग्य आपल्याला लाभलेलं आहे. आपण भाग्यवान आहोत की स्वामींचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये असतं. कधी ना कधीतरी आपल्या मुखामध्ये चुकून तरी स्वामींचं नाव येतं. गुरुवारी आपण मठात येतो, आरतीची ओढ चलबिचल करत असते. केव्हा मठात जाईल, केव्हा मठात नाही. स्वामींची ओढ लागते. पावलं मठाकडे ओढू लागतात. हृदय स्वामींकडे लागू लागतं. डोळ्यांना फक्त प्रतीक्षा असती माझ्या ब्रह्मांड नायकाची. कधी मी मठात जाणार आणि एकदा मठामध्ये पाऊल पडलं आणि माझ्या ब्रह्मांड नायकाची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर आली, मी भारावून जातो आणि मी स्वामींचा होऊन जातो. एवढी चलबिचल माझ्या प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये येत असते आणि तो भक्तासाठी ब्रह्मांड नायक येत असतो आणि गुरुवारी दर्शन देत असतो. भक्तांना जवळ येत असतो, भक्तांच्या डोक्यावर हात फिरत असतो, सदैव त्यांच्या पाठीशी असतो. ही ब्रह्मांड नायकाची कृपा आहे. काल अनुष्ठान झालं मठामध्ये. या अनुष्ठानामध्ये स्वामींचं सगुण दर्शन झालं. अनेक भक्त बोलू लागले, मला खरंच स्वामींचं दर्शन झालं, स्वामींनी डोळे उघडले, स्वामींचा स्पर्श झाला, स्वामींचा सुगंध मला मिळाला आणि स्वामी खरंच मला मूर्तीच्या बाहेर दिसत होते. माझ्या डोळ्यात कधीच अश्रू आले नाही, पण आज माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले. कोणासाठी आले? त्या ब्रह्मांड नायकासाठी आले. माझ्या ब्रह्मांड नायकासाठी आले. त्या ब्रह्मांड नायकाने अश्रू का दिले? अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की. कारण की त्या अश्रू देण्यामाग ब्रह्मांड नायकाची कृपा असते. कारण की स्वामी महाराज ज्या वेळेस आपल्या डोक्यावर हात ठेवत असतात त्यावेळेस आपल्या डोळ्यातून अश्रू आपोआप वाहू लागतात. तो क्षण आपल्या आयुष्यात येत असतो आणि तो क्षण सर्वांनी अनुभवला. काल अनुष्ठान झालं, अनेक भक्तांना स्वामीने आशीर्वाद दिला आणि आज स्वामी समर्थ महाराजांची पालखी ग्राम प्रदक्षिणा करत आली. भक्तांचा आनंद स्वामी महाराजांनी पाहिला आणि त्या पालखीमध्ये माझा ब्रह्मांड नायक सुद्धा नाचत होता. पालखी नाचत होती आणि सर्व भक्त आनंदात नाचत होते. का तर माझ्या ब्रह्मांड नायकाची पालखी, ती पालखी पाहून माझ्या ब्रह्मांड नायकाला आनंद झालेला होता. आणि ज्यास माझ्या ब्रह्मांड नायकाला आनंद होतो त्यास माझा ब्रह्मांड नायक एकच आशीर्वाद देतो, देऊ नका मी तुझ्या पाठीशी. श्री स्वामी समर्थ.